श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 361। उपशम प्रकरण सर्ग 34। प्रल्हाद पुढे म्हणाला, ह्या आत्म्याच्या अंतःप्रकाशामुळेच अग्नीमधून ठिणग्या उडाव्या त्याप्रमाणे ह्या विचित्र इंद्रिय वृत्ती स्फुरण पावतात. ज्याप्रमाणे सूर्यकिरणांच्या अस्तित्वामुळे मृगजळाच्या लाटा उत्पन्न होतात, त्याप्रमाणे या सर्वव्यापी आत्म्याच्या सत्तेने सर्व इंद्रिय वृत्ती स्फुरण पावतात. या आत्म्याच्या योगानेच सृष्टीमधील सर्व पदार्थांचे वस्तुत्व प्रतिपादिले जाते व ज्याप्रमाणे दीप वस्त्रावरील रंग दाखवितो, त्याप्रमाणे आत्मा सर्व पदार्थ दर्शवितो. ज्याप्रमाणे आरसा हा सर्व प्रतिबिंबांचे आधारस्थान असतो, त्याप्रमाणे आत्मा हा सर्व सचेतन प्राण्यांच्या अनुभवांना आधारभूत आहे. अशा रीतीने हा आत्मा जगातील सर्व वस्तूंना सत्ता आणि स्फुरण देणारा आहे. सत्ता आणि स्फूर्ती यांच्याप्रमाणे जगातील सर्व पदार्थांचे स्वभाव वैचित्र्यही आत्म्यामुळेच उत्पन्न झाले आहे. त्या निर्विकल्प चैतन्य दीपाच्या प्रसादानेच सूर्य उष्ण झाला आहे, चंद्र शीतल झाला आहे, पर्वत कठीण झाले आहेत आणि पाणी पातळ झाले आहे. जगाच्या व्यवस्थेमध्ये सतत अनुभवाला येणाऱ्या सर्व पदार्थांचे आद्य कारण हा आत्माच आहे. त्या वाचून दुसरे कोणतेही नाही आणि आत्म्याचेही कारण तोच आत्मा आहे. आत्म्याच्या सत्तेमुळे जगात सतत अनुभवाला येणाऱ्या सर्व पदार्थांना पदार्थत्व येते. वस्तुतः आत्मा हा निराकार असून कोणतेही कारण नसताना मायेमुळे सर्व कारणांचे कारण होतो व त्याच्यापासून हे सर्व जग उत्पन्न होते. ब्रह्मा, विष्णू, इंद्र, रुद्र इत्यादी जगत स्थितीच्या कारणांचाही हा चिदात्मा जनक आहे. परंतु ह्याचा जनक मात्र कोणी नाही. चित, चैत्य, द्रव, दृश्य इत्यादी नावांनी रहित असलेला नित्य स्वयंप्रकाश असा जो मी आत्मा, त्या मला नमस्कार असो. ह्याच निर्विकल्प चिदात्म्याच्या ठिकाणी ही सर्व त्रिगुणात्मक भूते उत्पन्न होतात, स्थिती पावतात आणि त्याच्यामध्येच लीन होतात. जगातील सर्व पदार्थांचे आत्मा हा कारण असल्याने त्या कारणामध्ये कार्यरूपी असे असंख्य पदार्थ स्थित असतात व त्यातील अमुक एक पदार्थ उत्तरक्षणी प्रकट व्हावा असा ह्या ईश्वर आत्म्याने संकल्प करताच तो पदार्थ तत्क्षणी प्रकट होतो, पण बाकीचे पदार्थ तसेच स्थित असतात. सारांश म्हणजे ह्या जगातील पदार्थ मात्रांची उत्पत्ती, स्थिती आणि लय चिदात्म्याच्या संकल्पाधीन आहे. चित ज्याला आपली सत्ता आणि स्फूर्ती देते, तो पदार्थ व्यक्त दशेला येतो आणि ज्याला चित आपली सत्ता आणि स्फूर्ती देत नाही, तो पदार्थ नष्ट होतो. हे घटपटादी असंख्य पदार्थ या विस्तीर्ण चिदाकाशरूपी आरशात केवळ प्रतिबिंबित झाले आहेत. मोठ्या पदार्थात हे चैतन्य मोठे आहेसे दिसते आणि लहान पदार्थात ते सूक्ष्म असल्यासारखे भासते. सारांश म्हणजे ज्याप्रमाणे आरशातील सूर्याच्या प्रतिबिंबाच्या क्षय व वृद्धीचा आरोप सूर्यबिंबावर केला जातो, त्याप्रमाणे जगातील पदार्थांच्या क्षयवृद्धीचा आरोप चिदात्म्यावर केला जातो. हे आत्मतत्व अज्ञजनांना अदृश्य असते, परंतु ज्यांचे चित्त विषयांप्रती क्षीण झाले आहे, अशा शून्य जनांना आकाशाहूनही निर्मल असलेले आत्म्याचे स्वरूप दृश्य आहे. या जगातील ज्या नानाविध वस्तू अनेक आचारांनी युक्त असलेल्या दिसत आहेत, त्यांना उत्पन्न करणारा हा चिदात्माच आहे. या आत्म्यापासूनच ही चंचल संसार रचना उद्भवते, कारण ब्रह्मदेवापासून गवताच्या काडीपर्यंत सर्व पदार्थांचा प्रकाशक चिदात्मा आहे. हा चिदात्मा एक, आदी अंतरहित, सर्वव्यापी आणि चराचर भूतांच्या अंतर्यामी असून तो केवळ स्वानुभवाने स्थित आहे. त्या माझ्या आत्म्याची स्थिर चरात्मक अनंत शरीरे असली तरी तो स्वतः एक आणि अनुभव रूप आहे. तो आपल्या अनुभव रूपानेच द्रष्टा
दृश्य आणि दर्शन अशा त्रिपुटी निर्माण करतो. हा पहा, मी सहस्त्रकर सूर्याच्या सुंदर देहाने आकाशात विहार करीत आहे. तसेच वायुदेहाने मीच सर्वत्र संचार करीत आहे. सर्व सौभाग्याच्या पराकाष्ठेने युक्त असलेले हे माझे नीलवर्ण शंखचक्र गदाधारी शरीर या जगात वावरत आहे. निर्विकल्प समाधीमध्ये निरतिशय आनंद भोगणारा ब्रह्मदेव मीच आहे. त्रिनेत्र शंकरही मीच असून प्रलयकाळी मी सर्व जगाचे आकर्षण करून त्याचा संहार करतो. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत.